जळगावपासच्या छोट्याशा खेड्यातल्या शेतावर आम्ही हिंडत होतो. मार्च महिन्याची अखेर होती. शेतातल्या काही भागात कापणी झाली होती. काही भागात मिरच्यांची तोडणी चालू होती. हिरव्या तांबड्या मिरच्या चटाचटा तोडून अनेक बाया टोपल्या भरत होत्या. शेजारीच फळबागा होत्या. पलीकडे कापसाच्या बोंडांनी भर दिवसात चांदणे अंथरले होते. पाटाचे पाणी खळाळत धावत होते. दिवस बुडायला तसा बराच अवधी होता. अचानक अंधेरून आले. आकाशात काळे ढग भरभरून आले. समोरून प्रचंड वेगाने वाऱ्याचे झोत संतापलेल्या नागासारखे फुसकारे टाकत यायला लागले. हरिणी लावलेली नीलगिरीची उंच झाडे गदगदून हालू लागली. छोटी छोटी झाडे पक्ष्यांसारखी फडफडू लागली. जमिनीवरल्या पाचोळ्याने फेर धरले. धूळ उडू लागली आणि हा हा म्हणता तिचा प्रचंड पडदाच उभा राहिला. पलीकडली शेतच काय, पण शेजारचे माणूसही दिसेनासे झाले. आमची पळता भुई ठोडी झाली. धावा, पळा, तिथे थांबू नका, अशी हाकाटी मी ऐकली आणि कशीबशी त्या शेतावरल्या घराची ओसरी गाठली. झंझावाती वारे, प्रचंड धूळ, रो रो आवाज, निसर्गाचे ते रूप पाहून जीव दडपून गेला. चारी दिशांनी धुळीची उधळण चालू होती. ढगांचे नगारे जोरात गडगडाट करत वाजत होते. आदोशाला भेदरलेली गुरे दिसत होती. कुत्री घशातच आवाज करत भिंतीला चिकटून उभी होती. पक्षी कुठे गेले बापडे कुणास ठाऊक. काही वेळ तसाच गेला आणि कोरड्या जमिनीवर थेंबांचे काळे करडे ठिपके उठले. मातीचा सुगंध दरवळला. टपोऱ्या थेंबांनी जमिनीवर तिरकस उड्या घेतल्या. काही वेळ तसाच गेला आणि कोरड्या जमिनीवर थेंबांचे काळे करडे ठिपके उमटले. मातीचा सुगंध दरवळला. टपोऱ्या थेंबांनी जमिनीवर तिरक्या उड्या घेतल्या आणि पाहता पाहता सरी वेगाने कोसळू लागल्या. जमिनीवर वेगाने आपटून थेंबांच्या ठिकऱ्या उडू लागल्या. पाठोपाठ गारा आपटू लागल्या. झाडांचे शेंडे वाकले. पाती जमिनीला टेकली. जलधारांचे ते नृत्य पाहताना भान हरपून गेले. तेवढ्यात ओसरीला लागून असलेल्या एका खोलीतून सामुदायिक गीताचे सूर ऐकू येऊ लागले. मी त्या खोलीकडे धावलो. आज शेतमजूर स्त्रिया दाटीवाटीने बसल्या होत्या. खोलीत दिवा नव्हता, पण त्यांच्या अंगावरल्या चांदीच्या दागिन्यांचा खुळखळाट होत होता. त्यांनी ताल धरला होता आणि त्या बेभानपणे गात होत्या. सोबतची माणसंही त्यांच्या गाण्यात मधुर सूर मिसळत होती. मानवाच्या आनंदाचा तो आविष्कार पाहून मी थक्क झालो. तो आनंद त्यांच्या काळजातून उसळून बाहेर पडत होता. ही सारी मंडळी आदिवासी दिसत होती. रंगीबेरंगी वस्त्रे, दागिने आणि प्रसन्न चेहरे. गाण्याची भाषा मला अनोळखी होती, पण त्यातले सूर मनाला भिडत होते. बाहेर निसर्गाचा जल्लोष चालू होता. आत मानवाचा आनंद फुलून आला होता. कोसळणाऱ्या सऱ्या सारी धरती धुवून टाकत होत्या. या सऱ्यांनी आज या धरतीच्या कुशीत कितीतरी बीजं अंकुरली असतील. दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही परतीच्या वाटेला लागलो. निसर्गाचे सारे रूप पार पालटून गेले होते. काल हिरव्यागार फळांनी बहरलेली बाग आज उद्ध्वस्त दिसत होती. कुठे फांद्या तुटलेल्या, कुठे शेंडे मोडलेले. प्रत्येक झाडाभोवती पिवळसर फळांचा खच पडलेला होता. बागेची पार राखरांगोळी झाली होती. शेत चिखलाने भरून गेली होती. उंच झाडं मुळासकट उन्मळून पडली होती. झाडांची पानं वाऱ्याने पार ओढून टाकली होती. ते सगळं दृश्य पाहून निसर्गाने केलेला तो विध्वंस अनुभवून आम्ही मुग्ध मनाने बाहेर पडलो. काल जे अनुभवलं ते खरं, की आज जे दिसतंय ते खरं, अशा संभ्रमात आम्ही पुढे निघालो. गावाकडून निघालेला रस्ता जिथे हमरस्त्याला मिळत होता त्या वळणाशी एक दृश्य दिसलं. 20-25 बायका पुरुषांचा एक तांडा गावाच्या दिशेने येत होता. सारेजण बऱ्याच अंतरावरून चालत आलेले असावेत, पण कुणाच्या चेहऱ्यावर थकवा नव्हता की कसली चिंता दिसत नव्हती. साऱ्यांचे चेहरे प्रसन्न होते. आपसात बोलत हसत विनोद करत ते येत होते. बायकांनी नांबड्या पिवळ्या काठांची भडक लुगडी नेसली होती. कसाचे दागिने घातले होते. पुरुषांच्या डोक्याभोवती मळकी वस्त्रे गुंडाळलेली होती. गुडघ्यापर्यंत नेसलेल्या धोतराखाली दिसणारे त्यांचे पाय हरणांच्या पायांसारखे काटक आणि कणखर दिसत होते. जाड चिखलाने भरलेल्या पायवाटेने खांद्यावरची पोती सावरत ते चालले होते.
बरोबर 3-4 कुत्री होती, गाढवही होती. त्यांच्या पाठीवर बोचकी, सुपे, टोपल्या आणि कोंबड्या होत्या. कुंची घातलेली 2 पोरं सामान लादलेल्या गाढवावर बसलेली होती. कुठून आली आणि कुठे चालली होती ही सारी मंडळी? त्या वळणावरचं एक भलं मोठं पिंपळाचं झाड पाहून तांडा थांबला. पाठीमाडून ओहोळ खळखळत होता. त्या उघड्या माळावरच त्यांनी आपला तळ ठोकला. कुण्या एका मुलीने एक फाटकट टेंट ठोकून रोवलं. पालं उभारण्याचं काम सुरू झालं. बायकांनी 3 दगड मांडले, चुली पेटल्या आणि काळवण खदखदू लागलं. ताण्ही खेळू लागली. त्यात कुत्र्यांचं भुंकणं, कोंबड्यांचा कलकलाट. आता आभाळ स्वच्छ होतं, निळं झुळझुळीत दिसत होतं. वारा शांत होता. ऊन सर्वत्र पडलं होतं. अंग गोळा करून बसलेले पक्षी मोकळे झाले. पंख फडफडवून त्यांनी आवाज केला. झाडांच्या सावलीतून बाहेर पडून ते चमकदार उन्हात आले. गवतांत हिवडणाऱ्या, तुरुतुरु चालणाऱ्या लहान पक्ष्यांमागे तांड्यातली 2 पोरं धावली. पावसाने आणि गारपिटीने झोडपल्यामुळे शेत उघडं उजाड झालं होतं. फळबागा उद्ध्वस्त झाल्या होत्या. झाडं उन्मळून कोसळली होती. पण माणूस मात्र तंबू रोवून जिद्दीने पुन्हा उभा राहत होता.